श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम सप्ताह प्रारंभ होत आहे 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत. या पुण्य कालावधीमध्ये आपल्याला सप्ताह म्हणजेच गुरुचरित्र पारायण हे संपूर्ण करायचे आहे. तर हे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला काही नियम आवश्यक पाळायचे असते. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आपल्याला सुरुवातीला सर्वात प्रथम सांगितलेले आहे की आपण कोणते नियम पाळून ह्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये काही अडथळे हे येणार नाही आणि आपली केलेली सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू होईल. तर सर्वप्रथम श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुणप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सांगितलेला आहे. तर हा गुरुचरित्र हा एक ग्रंथ नसून हा एक 5वा वेद आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये मानला जातो. तर गुरुचरित्र हा एक साधा ग्रंथ नाही, तर त्याबरोबर तो आपल्याला एक देवी शक्तीने भरलेला आणि सिद्ध मंत्र रूप असा प्रसादिक आपल्याला वरद ग्रंथ हा मिळालेला आहे. तर या गुरुचरित्राचे पारायण आपण चालू करण्यापूर्वी आपल्याला काही नियम हे आवश्यक पाळायचे आहेत. तर आपल्याला हे पारायण चालू करायचे असेल तर आपण कोणत्याही शनिवारी हे पारायण चालू करू शकतो, पण आपण हे सप्ताह कालामध्ये वाचन करणार आहोत. तर आपल्याला ज्या दिवशी आपला अखंड नाम सप्ताह हा प्रारंभ होत आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रामध्ये तुम्ही वाचणार असाल तर त्या ठिकाणी पोथी न उचलता आपल्याला या ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे. जर तुम्ही घरी करणार असाल तर घरीसुद्धा आपल्याला ही पोथी ठेवल्यानंतर 7 दिवस तिला उचलायचे नाही आणि एकाच जागेवर बसून एका वेळेतच आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे. तर हे पारायण आपल्याला वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी जे आपण केंद्रामध्ये वाचणार असो किंवा घरी वाचणार असो तर त्या दिवशी आपल्याला 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला अशी ही पोळी द्यायची आहे, ज्यामुळे आपल्याला हे पारायण चालू करण्यासाठी काही अडथळे येणार नाही. तर यानंतर आपल्याला जर आपण हे घरी वाचणार असाल तर आपल्याला हे पारायण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच आपल्याला वाचायचे आहे. जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तो फोटो पाटावर ठेवून आपल्याला ही पोथी वाचन चालू करायचे आहे. यानंतर आपल्याला एक एक करून ह्याच्या सुरुवातीला जी आपल्याला सेवा सांगितलेली आहे हे सुद्धा आपल्याला या पूर्वी पाठन हे करायचे आहे. यामध्ये आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचा आणि नंतर गणपती अथर्व शीर्ष वाचून आपल्याला पोथी ही वाचनास सुरुवात करायची आहे. यानंतर गुरुचरित्राचे वाचन आपण हे सकाळी 3 ते 4 या दरम्यान करू शकतो. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेस हे पारायण वाचणे आपल्याला टाळायचे आहे, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे असे आपण मानत असतो. यानंतर आपल्याला गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीस पराअन्न हे घ्यायचे नाही, म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचे अन्न आपल्याला या कालावधीत खायचे नाही आहे. जर आपल्या घरी पत्नी, जर तुम्ही पुरुष हे पारायण करणार असाल तर तुमची आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हातचे अन्न तुम्ही खाऊ शकता. यामध्ये आपल्याला उपवास करण्याची बिलकुल ही गरज पडत नाही. यानंतर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी जे एक धान्य आपण एक वर्णी ज्याला आपण म्हणतो हे आपल्याला या कालावधीत 7 दिवस हे ग्रहण करायचे आहे. यानंतर आपल्याला जर तुम्हाला हे अन्न म्हणजे स्वतः बनवणे किंवा घरचीच खाणे शक्य नसेल, जर तुम्ही बाहेर कुठे जॉबसाठी असाल तर यावेळेस तुम्ही स्वतःचे पैसे देऊन आणि या अन्न ग्रहण करण्यापूर्वी गायत्री मंत्र म्हणून हे अन्न ग्रहण करू शकता. यानंतर एक महत्त्वाचा नियम म्हणजेच आपल्याला या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन हे जरूर करायचे आहे, कारण हा एक अत्यंत अत्यंत प्रभावी असं आपण या ग्रंथाचे वाचन हे करत असतो आणि आपल्याला जसे मनाने शुद्ध तसे आपल्याला शरीराने शुद्ध होऊन या ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे. तसेच आपल्याला या कालावधीमध्ये कुणाच्या इथे मृतशोच असल्यास किंवा घरी अंत्यविधी झाला असल्यास आपल्याला या पारायण आपल्याला करायचे नाही. जर तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी जायचे असेल तर या कालावधीमध्ये आपल्याला जाणे हे टाळायचे आहे.
स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस आपल्याला गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्या कुणाकडून पूर्ण करून घ्यायचे आहे. अर्धवट आपल्याला हे पारायण सोडायचे नाही. जर घरी असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही गोमूत्र घेऊन घरच्या घरी आपल्याला हे पारायण पूर्ण करायला सांगायचे आहे. जर कुणा लेडीजला मासिक पाळी ही आली असेल तर अशा वेळेसुद्धा आपल्याला घरातील इतर व्यक्तीकडनं हे पारायण पूर्ण करून घ्यायचे आहे. आणि या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोमूत्र शिंपून आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे. नंतर आपल्याला या पोथीला सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला आरती ही करायची आहे. आणि तसाच आपण जो नैवेद्य म्हणजे अन्न ग्रहण करणार आहोत त्याचा आपल्याला पोथीला नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि तसेच रोज रात्री आपल्याला विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे पठण हे जरूर करायचे आहे, की यामुळे आपले दिवसभर आपल्याकडनं काही वाईट गोष्टी ह्या बोलल्या गेलेल्या असेल किंवा काही वाईट गोष्ट घडलेली असेल आणि मग पोथी वाचन करत असताना आपल्याला काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे पाठ जरूर वाचायचं आहे. तसेच यानंतर महत्त्वाचं आहे की ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला पारायण कशा पद्धतीने वाचन हे करायचे आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय 1 ते 9 याप्रमाणे हे वाचन करायचे आहे. नंतर दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे. तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 22 ते 29 आपल्याला वाचायचा आहे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आपल्याला याचे वाचायचे आहे. पाचव्या दिवशी आपल्याला 36 ते 38 हे अध्याय आपल्याला वाचन करायचे आहे. 6व्या दिवशी 39 ते 43 असे अध्याय आपल्याला वाचायचे आहे. आणि 7व्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी आपल्याला 44 ते 53 असे संपूर्ण अध्याय हे पठण म्हणजेच वाचन हे करायचे आहे. आणि अशा प्रकारे आपले पारायण हे पूर्ण होईल. आणि यानंतर आपल्याला शेवटच्या दिवशी घरी जर तुम्ही पारायण करत असाल तर संपूर्ण नैवेद्य करून आपल्याला पारायणाची सांगता ही करायची आहे. जर तुम्ही केंद्रामध्ये करणार असाल तर तुम्हाला नैवेद्य करण्याची एवढी म्हणजे आवश्यकता नाही आहे. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नैवेद्य हा केंद्रामध्ये नेऊ शकता जर तुम्हाला तिथे केंद्रामध्ये सांगितलेलं असेल तर. अशा प्रकारे आपल्याला या पूर्ण गुरुचरित्राचे 7 दिवसाचे पारायण हे करायचे आहे. तर हे जे श्री गुरुचरित्र पारायण आहे हे आपण निष्ठापूर्वक केल्याने आपल्याला अनुभूतीपूर्वक साक्षात्कार हा होतोच असा प्रत्येक सेवेकऱ्याचा अनुभव आहे. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर एकदा तरी तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जरूर करावे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकाराच्या शापितांना किंवा असह्य अशा आजार झालेल्या व्यक्तींना, ज्यांना जारण मरण भानामती इत्यादींना सुद्धा या ग्रंथाच्या वाचनाने फरक हा पडलेला आहे. तर ज्यांच्या कुणाच्या घरी पितृदोष असा झालेला आहे किंवा इतर काही तुम्हाला त्रास असेल तर याच्यावर सुद्धा उपाय म्हणजेच हे गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे.